मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणारी रक्कमचा हप्ता कधी येणार आहे याची तारीख डिक्लेअर झाली आहे। या तारखेसंदर्भात नवीन अपडेट समोर येत आहे। तर ह्याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या योजनेचा हप्ता कधी येणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यात जमा केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली कार्यक्रमात केली। 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दरम्यान पहिला निधी देणार आहोत। तसेच 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील त्यांचे अर्ज जुलैमध्ये आले असे समजून त्यांनाही पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट पैसे आम्ही देणार आहोत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचे नाव आहे। त्यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल। महिलांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा। गरीब महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ देणार ही योजना आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम डीबीटीच्या साहाय्याने डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर याचा लाभ डायरेक्ट महिलांना मिळणार आहे। या योजनेअंतर्गत जर तुम्ही अजून देखील अर्ज केला नसेल आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये दिली आहे। या अर्ज करण्यासाठी जो अर्ज लागणार आहे तो देखील आपण टेलिग्राम चॅनलवर दिला आहे। त्या अर्जाची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही तो देखील डाउनलोड करू शकता। तर ही छोटीशी अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा व तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।